नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 13 डिसेंबर रोजी नवोदयचा पेपर झालेला आहे. मी हनुमान कदम तुमचे SBK क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण जी नवोदय परीक्षा झाली त्यामध्ये जे काही गणिताचे प्रश्न आलेले आहेत 20 प्रश्न आज आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला, माझ्याजवळ आलेला जो प्रश्नसंच आहे तो डी आहे. कारण ABCD असे 4 गट असतात, त्याच्यातला डी हा गटाची प्रश्नपत्रिका आहे. तर चला आपण अगोदर काय करू, गणिताचे प्रश्न पाहूया. पेपर हा खूप सोपा होता, काही अवघड नव्हता. ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असेल त्यांना पैकीचे पैकी गणितात मार्क पडू शकतात. कारण असा खूप सोपा प्रश्न आलेला, खूप सोपा पेपर होता. चला, पहिला प्रश्न आहे 0.2 आणि 0.03 चा गुणाकार. बघा, आता गुणाकार करायचा आहे, दशांशाचा गुणाकार करायचा म्हणजे काय करायचं, 0.2 गुणिले 0.03. एक मिनिट हा विद्यार्थी मित्रांनो, थोडा मी क्लोज. चला बघा, आता 0.2 आणि 0.03 चा गुणाकार. आता किती होईल गुणाकार, तुम्ही डायरेक्ट गुणाकार सोडवला तरी चालते. 2×6 किती होत आहेत, 2×6 6 जसेला तसे. आता बघा, दशांशाच्या नंतर किती अंक येतं, दशांशाच्या नंतर 1 2 3. मग उत्तरामध्ये सुद्धा आपल्याला दशांशाच्या नंतर 3 अंक राहिले पाहिजे. एक अंक आहे आपल्याकडे, मग काय करू आपण, 2 शून्य वाढून दशांश देऊ, म्हणजेच काय उत्तर होईल, 0.006. काय उत्तर आले, 0.006. आहे का पर्यायात, आहे, ए हा पर्याय. चला, त्याच्यानंतर आहे 42. 20 आणि 30 चा सर्वात मोठा समान अवयव कोणता. आता समान अवयव म्हणजे काय, 20ला आणि 30ला, 20 आणि 30 या संख्येला कोणत्या मोठ्या संख्येने भाग जाईल. बघा, आता 20ला 2 सुद्धा भाग जातो, 30ला 2 सुद्धा भाग जातो. परत 3 नाही जाणार 20ला, इकडे 3 जाईल, इकडे 4 जाईल 20ला, कारण 4च्या पाड्यात 20 नाही आहेत. 4च्या पाड्यात 20 आहेत पण 4च्या पाड्यात 30 नाही आहेत. परत 5च्या पाड्यात 20 आहेत, 5च्या पाड्यात 30 आहेत. 5 सुद्धा दोन्ही संख्येला भाग जाऊ शकतो. पण आपल्याला कसा पाहायचा आहे, मोठा समान अवयव, कॉमन फॅक्टर बघायचा आहे. तर मग 5च्या नंतर काही कोणत्या संख्येनं जाईल, 10 जाईल का, हो, कारण 10 20ला सुद्धा भाग जाईल आणि 10 30ला सुद्धा भाग जाईल. म्हणजेच 20 आणि 30 यांचा सर्वात मोठा कॉमन फॅक्टर म्हणजेच अवयव म्हणजेच 10. कारण 20ला 10 सुद्धा भाग जाईल आणि 30ला सुद्धा 10 सुद्धा भाग जाईल. म्हणजेच 10च्या पाड्यात 20 आहेत आणि 10च्या पाड्यात 30 आहेत. म्हणजेच 20ला आणि 30ला कोणत्या समान मोठ्या अवयवाने भाग जाईल, 10ने. चला, पर्याय क्रमांक काय मग, सी. आता त्यानंतर बघा काय आहे, 999 आणि 9999 यांचा गुणाकार करायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, 900 अगोदर मोठी संख्यावर ठेवू, 9999 गुणिले 999. सोपा आहे गुणाकार, काही अवघड नाही. 9 9 81, 81ला 1, हातचे आले 8, 9 9 81, 81 न 8 89, 89ला 9, परत हातचे आले 8, 9 9 81, 81 आणि 8 परत 89, 89ला 9, परत आले हातचे 8, 9 9 81, 81 न 8 89. चला, पहिल्या अंकाचं काम झालं म्हणून चिन्ह दिलं त्याच्या खाली. आता परत हा गुणाकार जशाला तसा उचलून ठेवायचा, कारण खाली 9 अंक आहेत, 9 9 9 सारखेच अंक आहेत आणि वरी सुद्धा सारखेच अंक आहेत. मग काय करायचं, जशाला तशी मांडणी करू. पहिल्या अंकाखाली चिन्ह, हा 1, हा 9, 9 के 10 आहे 3 10 आणि परत 8 आहे त्याच्यासमोर. परत दुसऱ्या अंकाखाली चिन्ह, परत काय आहे, 1 जशाला तसा, 3 9 आहेत, 1 2 3 आणि 8. चला, आता या सर्वांची बेरीज करूया आपण. एकाला 1,
9 ने 1 10, 10ला 0, हातचा आला 1. 9 9 18, 18 ने 1 19 आणि हातचा 1 20, 20ला 0, हातचे आले 2. 9 त्रिक 27, 27 आणि 2 29, 29ला 9, हातचे आले परत 2. 9 9 18, 18 आणि 8, चला 2 याच्यात मिसळू. 8 आणि 2 10 आणि हे 18 म्हणजेच किती झाले 28, 28ला 8, परत हातचे आले 2. 8 आणि 2 10, 10 आणि 9 19, 19ला 9, हातचा आला 1, 8 आणि 1 9. म्हणजेच उत्तर काय आलं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. म्हणजेच 99,89,000. कोणत्या पर्यायात आहेत? 99,89,000. म्हणजेच पर्याय क्रमांक काय आहे? सी. 99,89,001. चला, चौथा प्रश्न काय आहे बघा. चौथा प्रश्न पण खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. काय आहे? दशांशाची बेरीज आहे आणि वजाबाकी आहे. आता सगळ्यात पहिले दशांशाची बेरीज किती आहे? 2दा बेरीज आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सोडवायची वजाबाकी. चला एक एक बेरीज करून घेऊ. 0.082. चला, दशांशच्या खालीच दशांश आला पाहिजे. म्हणजेच काय होईल? 60.82. परत 608 दशांश आहेत. परत दशांशाच्या खालीच दशांश आला पाहिजे, तरच आपली बेरीज बरोबर होईल. चला, जिथं काय नाही म्हणून आपण तिथं 0 वाढून घेऊ. म्हणजे आपल्याला बेरीज करायला सोपं जाईल. 2ला 2, 8 आणि 2 10, 10ला 0, हातचा आला 1. 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, दशांशला तशाला तसा 1 आला हातचा. 6 आणि 8 14, 14 आणि 1 15, 15ला 5, हातचा आला 1. 6 आणि 1 7 आणि 6 जशाला तशी. आलेल्या बेरजेतून परत आपल्याला काय करायचं आहे? 0.6082 ही संख्या वजा करायची. आलेल्या संख्येतून मग काय करू? 0 दशांश, दशांशच्या खालीच दशांश. 0.608 आणि 2. चला, यांची वजाबाकी करू. आता वरती काय नाही म्हणून आपण 0 देऊ, म्हणजे अंक बराबर होतील. 0तून जाणार नाहीत, मग हातचा घ्यावा लागेल. 10तून 2 गेले, 8 राहिले, इथं राहिला 1. चला, परत हातचा इथे घेऊ. 11, 11तून 8 गेले, उरले 3. चला, इथं राहिले 9, 9 जशाला तसे. चला, इथं राहिले 0. 5तला हातचा इथं घेतला, इथं झाले 10. 10तून 6 गेले, उरले 4. 5च्या ठिकाणी राहिले 4, 4 जशाला तसे. 7 जशाला तसे आणि 6 जशाला तसे. दशांशाच्या खाली दशांश, म्हणजेच काय आलं? 674.4938. कुठे आहे? बी पर्यायात. पहा, प्रत्येक गणित व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि आपण सोडवलेले उदाहरणंसुद्धा एकदा तपासून पहा. चला, पुढचा प्रश्न आहे 64च्या सर्व अवयवांची बेरीज. 64चे सर्व अवयव म्हणजे काय? 64ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, म्हणजे आपल्याला 64चे फॅक्टर पाहिजेत. आता 64चे फॅक्टर पाहिजे म्हटल्यावर काय बघावं लागेल आपल्याला? सगळ्यात पहिले 64ला कितीनं भाग जाईल? 1नं. 1नं भाग दिला म्हणजे काय होईल? 64. 64ला 2नं भाग जाईल का? हो, कारण समसंख्या आहे. 2 त्रिक 6, 2 दोन्ही 4. परत 3नं जाईल का? कारण 6 आणि 4 10, 3च्या पटीत नाही आहे. 4नं जाईल का? हो, 4 1 4, उरतील 2, म्हणजेच 4नं भाग जाईल. 4 1 4, उरले 2, झाले 24. 4 सक 24, म्हणजे 16 चोक 64. 32 दोन्ही 64, 64 1 64. अजून 5नं नाही जाणार, 6नं नाही, 7नं नाही. आता 64 कोणाच्या पटीत आहेत? 8च्या पटीत आहेत. 8 8 64 झाले. एवढेच याचे काय आहेत? फॅक्टर्स आहेत, म्हणजे अवयव आहेत. आता 8 हा कॉमन असल्यामुळं आपण एकच पकडू. आता सर्वांची करायची बेरीज, म्हणजेच काय करायची? बेरीज बघा. 64 अधिक 32 अधिक 16, 8 4 2 आणि 1. या सर्वांची करायची आपल्याला बेरीज, म्हणजे हे 64चे जे सर्व अवयव आहेत यांची आपण बेरीज करू.
4 अन् 2 6, 6 अन् 6 12, 12 अन् 8 20, 20 अन् 4 24, 24 अन् 2 26, 26 अन् 1 27, 27ला 7 हात चालले 2, 6 अन् 3 9 अन् 1 10, 10 अन् 2 12. चला काय आली बेरीज 127 आहे का? हो. पर्याय क्रमांक सी. पहा आता 1 आणि 11. 1 आणि 11 यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत? चला पहा आता 1 आणि 11 मध्ये किती मूळ संख्या असतील? पहा 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. चला 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. कारण 1 सोडून द्यायची, कारण 1 ही संयुक्त नाही आणि मूळही नाही. परत त्याने काय विचारले 11 ते 20 मध्ये असणाऱ्या, म्हणजे एक 11ही पकडता येणार नाही आणि एकही पकडता येणार नाही. मग त्याच्यामध्ये कोणत्या संख्या 2 3 4 5 6 7 8 9 10. आता याच्यामध्ये मूळ किती आहेत? 2 ही मुळं आहे, 3 पण मुळं आहे, 4 नाही, 5 मुळं आहे, 6 पण नाही, 7 ही मुळं आहे, 8 नाही, 9 नाही, 10 नाही. म्हणजेच किती संख्या आल्या? 1 2 3 4. पर्याय क्रमांक बी. उत्तर 4. चला त्याच्यानंतर आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, आता दशांशाचे रूप लिहायचे आपल्याला. दशांशामध्ये रूप म्हणजेच 999/100 याला कशामध्ये कन्वर्ट करायचे आपल्याला? दशांशामध्ये करायचे. पहा खूप सोपं आहे. 999/1000. चला आता खालचे 3 शून्य हटवू. म्हणजेच काय होणार आहे? पॉईंट कुठे येणार आहे? 3 अंकाच्या पुढे पॉईंट येणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जेवढे शून्य कट करू तेवढे काय होणार आहे? दशांश अपूर्णांक 3 अंकाच्या पुढे येणार आहे. चला मग काय होईल उत्तर? हा पॉईंट जशाला तसेच, म्हणजे अगोदर एक शून्य घ्यावा लागेल. 0.999 आहे का उत्तर? हो आहे. पर्याय क्रमांक सी. चला आता पुढचा प्रश्न. पहा काय विद्यार्थी मित्रांनो, 48वा प्रश्न. गुणाकार करायचा आहे. परत दशांशाचा गुणाकार. 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1. चला आता काय करू आपण? डायरेक्ट गुणाकार करू. 1 1 1 1 1 1. उत्तर आलं 1, पण उत्तर आहे दशांश. सॉरी प्रश्नामध्ये आहे दशांश. मग काय करू? उत्तरामध्ये सुद्धा आपल्याला दशांश घ्यावं लागतील. मग दशांशाच्या नंतर दशांश या चिन्हाच्या नंतर किती अंक आहेत? 1 2 3. मग उत्तरामध्ये सुद्धा आपण काय करू? 3 अंक तयार करू. झाले 3 अंक. देऊ दशांश. चला काय झालं? 0.001 हे उत्तर यायला पाहिजे. कोणत्या पर्यायात आहे? 0.001. पर्याय क्रमांक बी. चला नेक्स्ट. आता पहा, आता आपल्याला या गणितात काय करायचं होतं विद्यार्थी मित्रांनो, की सेंटीमीटरचा वर्ग दिलाय, म्हणजेच काय दिलंय? क्षेत्रफळ 100 सेंटीमीटरचा वर्ग म्हणजे 100 चौसेमी. तर आपल्याला त्याचं कशामध्ये कन्वर्ट करायचं होतं? याचं परावर्तित म्हणजे आपल्याला कन्वर्ट करायचं होतं कशामध्ये? मीटरमध्ये. दिलाय सेंटीमीटरचा वर्ग आणि आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? मीटरच्या वर्गामध्ये. मग आता कन्वर्ट करताना काय करायचं आपल्याला? बघा आपण मापनमध्ये पाहिलं आहे, हेक्टो, डेका, डेसी, सेंटी असं पाहिलेले आहेत. म्हणजेच काय? सेंटी, डेसी आणि काय आहे? मीटर. हे 3 आहेत. म्हणजेच सेंटी कुठे आहे? माप दिले आपल्याला सेंटीमध्ये म्हणजे सेमीमध्ये. 100 जायचं आहे कुठे आपल्याला? मीटरकडे. म्हणजेच 0.01 आपल्याला किती अंक आहेत? 3 अंक आहेत. मग 100ला जर आपण 100 भाग दिला तर आपल्याला काय मिळेल? मीटर मिळेल. 100ला जर आपण ह्या 100 सेंटीमीटरला जर आपण 100 भाग दिला तर आपल्याला काय मिळेल? उत्तर मीटरमध्ये मिळेल. 100 कटला, उरला काय? 1. आणि सेंटीमीटरचा वर्ग म्हणजेच काय? मीटरचा वर्ग. म्हणजेच काय उत्तर येणार आहे? 1 मीटरचा वर्ग. कळालं? चला आहे का पर्याय? यस. पर्याय क्रमांक सी. चला पुढचा प्रश्न आहे
0.238चा अपूर्णांक फ्रॅक्शन आहे. म्हणजे आपल्याला दशांश अपूर्णांकाला व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्ट करायचे, म्हणजे रूपांतर करायचे. दशांश अपूर्णांक काय आहे? 0.238. चला आता याचं आपल्याला काय करायचं आहे? अपूर्णांकात रूपांतर करायचे. आता अपूर्णांकात हा दशांश हटवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? दशांशाच्या नंतर 3 अंक आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल? दशांश हटवण्यासाठी 0.238 दशांश हटवण्यासाठी काय करावं लागेल? दशांशाच्या नंतर 3 अंक असल्यामुळे आपल्याला छेदामध्ये काय घ्यावं लागेल? 1000 घ्यावे लागतील. कारण छेदामध्ये आपल्याला 3 शून्य घ्यावं लागतील. चला तर आता काय झालं? हा दशांश हटला. चला आता काय करू मग? 5 भाग देऊया. 2 बे पंचे 10, बे शून्य शून्य, बे शून्य शून्य, बे एक बे, बे एक बे, उरला 1, 92 18. काय उत्तर आलं? 119/500. आहे का उत्तर? यस, पर्याय क्रमांक ए. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न. पुढचे आहे पदावली. काय आहे? पदावली. खूप सोपी आहे पदावली, काही अवघड नाही आहे. पहा, 3/2 भागिले 3/2 गुणिले 2 अधिक 3/2. आता आपल्याला सगळ्यात पहिले हा भागाकार सोडावा लागेल. भागाकार सोडवण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला गुणाकार व्यस्त करावं लागेल. म्हणजे 3/2 गुणिले 2/3. 2ला वरती न्यावं लागेल आणि 3ला खाली आणावं लागेल. हा झाला गुणाकार व्यस्त. बाकीची क्रिया जशाला तशी. हा 2 कटला, हा 2 कटला, हा 3 गेला, हा 3 गेला. उरलं काय? उरलं आपल्याकडं फक्त 2 आणि 3/2. आता ही क्रिया पूर्ण करण्यासाठी काय करावं? आपल्याला बेरीज करावं लागेल. म्हणजेच काय? छेदामध्ये काय नसते म्हणजे किती असतो? 1 असतो. छेदामध्ये काय नसते म्हणजे किती असतो? 1 असतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे? छेद सारखा करून घ्यायचा आहे. छेद सारखा केल्यावर काय होईल बघा. ह्या अंशाने इकडे छेदाला गुणायचे. 2 गुणिले 2 अधिक ह्या अंशाने ह्या छेदाला गुणूया. 3 गुणिले 1 आणि छेदाने गुणूया. 1 गुणिले 2. तर काय मिळेल? बेदोनी 4 अधिक 3 1 3 आणि बे 1 बे. म्हणजेच उत्तर काय येईल? 4 आणि 3 7. 7/2. पर्याय आहे का? चला, पर्याय आहे. पर्याय क्रमांक सी. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कृपया करून लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जे आपले विद्यार्थी मित्र असतील, ज्यांनी नुकतीच नवोदयाची परीक्षा दिलेली असेल, अशा विद्यार्थी मित्रांना आपले उत्तर पाहण्यासाठी कृपया हा व्हिडिओ शेअर करा. आता एका फळ विक्रेत्याने 1500 रुपयात सफरचंद विकत घेतले आणि त्यांना दुकानापर्यंत आणण्यासाठी 100 रुपये खर्च केले. तर त्याने हे सफरचंद एकूण 2236 रुपयात विकले. त्याला एकूण किती फायदा झाला? चला, सगळ्यात पहिले आपल्याला खरेदी किंमत बघावी लागेल. खरेदी किंमत काय आहे? सगळ्यात पहिले त्यांनी किती रुपयाला खरेदी केली? 1500 रुपयाला त्याने काय केले? सफरचंद खरेदी केले आणि त्याला दुकानापर्यंत आणण्यासाठी 100 रुपये जास्तीचे लागले. म्हणजेच काय लागलं? ट्रान्सपोर्ट भाडं, म्हणजे खर्च लागला. मग खर्च पण आपण काय करू? याच्यात पकडू. चला आता मग खरेदी किंमत काय होईल? 1500मध्ये 100 मिसळले तर किती होतील? 1600 रुपये झाली खरेदी किंमत. आता त्यांनी विकले केवढ्याला सफरचंद? विक्री किंमत बरोबर कितीला विकले? 2236 रुपयाला त्यांनी सर्व सफरचंद विकले. तर त्याला या किती फायदा झाला आहे? बघा, विक्री किंमत जास्ती, खरेदी किंमत कमी, म्हणजेच काय? त्याला नफा मिळाला. चला, नफा काढण्याचं सूत्र काय आहे? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत आहे 2236 वजा 1600 रुपये. पहा, 2236 मधून आपण काय करू? 1600 वजा करू.
6ला 6, 3ला 3, 12तून 6 गेले 6 उरले. इथं राहिला 1, 1 गेला 0. म्हणजेच काय मिळालं त्याला? 636 रुपये निव्वळ नफा मिळाला त्याला. किती मिळाला नफा? 636 रुपये आहे का? पर्याय क्रमांक बी. चला पुढचा प्रश्न आहे 53वा. एक रेल्वेगाडी दिल्लीहून जयपूरला चालली. एक रेल्वेगाडी दिल्लीवरून जयपूरला चालली आहे. ती सकाळी 10:45 वाजता सुटते. किती वाजता सुटायली ती? सकाळी 10:45 वाजता सुटते आणि संध्याकाळी 3:30 वाजता जयपूरला पोचते. चला आता जर सकाळचा विचार केला, 10:45 वाजता सुटायली आणि संध्याकाळचे 3:30. आता संध्याकाळचे 3:30 म्हणजेच ते सकाळचे सुद्धा असू शकतात, सकाळचे 3:30 किंवा इथे एक तरी शब्द पाहिजे होता, सायंकाळचे 30:30. दुपारचे 3:30 पाहिजे होती. पण इथं काय दिली? संध्याकाळी दिली. मग संध्याकाळी म्हणजे दुपारचे 3:30 तर संध्याकाळचे 3:30 बघितले सकाळचे, म्हणजे जे संध्याकाळी सकाळ असते का त्याचे तर 12 घंटे होऊन जातात. पण पर्यायामध्ये 12 तास कुठंच नाही आहेत. मग आपण काय करू? हे जे 3:30 दिलेले असतील ते एक तर दुपारचे दिलेले असतील. त्याच्यानुसार आपण गणित सोडून बघूया. हे संध्याकाळच्या ऐवजी दुपारी पाहिजे होते. हे काय पाहिजे होते? तर दुपार पाहिजे होती. आणि जर संध्याकाळी 3:30 कधी वाजतात? जे सकाळचे पहाटचे 3:30 असतात का ते वाजतात. जर तसं जर पकडलं असतं संध्याकाळचे सकाळचे पहाटचे 3:30 तर काय व्हायलेत? 12 तास ओलांडून चाललेत आणि इथं 12 तास कुठंच नाही आहेत. मग आपण काय पकडू याला? संध्याकाळचे म्हणजे दुपारचे. काय पकडू? संध्याकाळचे म्हणजे दुपारचे 3:30 पकडू. आता सकाळी 11:15 वाजता सुटते. चला सोपं गणित आहे. काय करू आपण? मांडणी करू. काय सकाळी कुठं चालली? दिल्लीवरून कुठं चालली? जयपूरला. आता जयपूरला पोहोचण्यासाठी किंवा प्रवासाचा कालावधी किती काढायचा आहे बघायचं आपल्याला. किती वाजता सुटायली सकाळी? 10:45 वाजता सुटते सकाळी. चला त्याच्यानंतर 1 तासात 11:45, पुन्हा 12:45, पुन्हा 1:45, पुन्हा 2:45 आणि पुन्हा 3:45. किती तास व्हायलेत? 10:45 पासून 1, 2, 3, 4 आणि 5 तास. पण कुठंपर्यंत चालली ती? 3:30 वाजता. आणि आपले किती व्हायलेत? 3:45 व्हायलेत. मग काय करू आपण? याच्यातले 15 काढून घेऊ. म्हणजे आपल्याला 3:30 पर्यंतच जायचं आहे. म्हणजे याच्यातून 15 जर काढले तर काय होतील? 5 तास पूर्ण होण्याऐवजी काय होतील? 5 तास पूर्ण व्हायला 15 मिनिटे कमी पडतात. म्हणजेच काय होईल? पूर्ण 4 तास होताल आणि वरी 45 मिनिट होतील. समजलं विद्यार्थी मित्रांनो? बघा पूर्ण काय होतील? वरी 4 तास होतील आणि वरती 45 मिनिट होतील. बघा सकाळी 10:45 सकाळी दिल्लीहून गाडी सुटते. त्याच्यानंतर ती कधी पोहोचते जयपूरला? तो प्रवास आपल्याला काढायचा आहे. 10:45ला सुटते म्हणजे 11:45ला 1 तास, 12:45ला 2 तास, 1:45ला 3 तास, 2:45ला 4 तास, 3:45ला 5 तास. 3:45ला पूर्ण 5 तास होत आहेत. पण 3:45 आहेत का? नाही. 3:30 म्हणजे याच्यामध्ये 15 मिनटं कमी पडत आहेत. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? पूर्ण 5 तासातून 15 मिनिटे काढून घ्यावं लागतील. जर 15 मिनिटं जर पूर्ण काढून घेतली तर काय उरेल? 45 मिनिटं उरतील आणि 4 तास 45 मिनिटे होतील. आहे का पर्याय? यस. पर्याय क्रमांक बी. आता पहा. एका दुकानदाराने 200 रुपयात एक घड्याळ विकत घेतले आणि 400 रुपयांचा नफा घेऊन विकले. तर घड्याळाची विक्री किंमत किती? पहा एक दुकानदार आहे. त्याने काय केलं? एक घड्याळ 200 रुपयाला खरेदी केले. म्हणजेच काय? खरेदी किंमत बरोबर किती?
खरेदी किंमत बरोबर आहे 200 रुपये. हां, आता त्यांनी काय केले, नफा घेतला आहे. किती नफा घेतला आहे? नफा घेतला आहे 40 रुपये. तर घड्याळाची विक्रीची किंमत किती? चला, जर आपण खरेदी किमतीमध्ये नफा मिसळला तर आपल्याला काय मिळून जाईल? विक्री किंमत मिळून जाईल. म्हणजेच खरेदी किंमत अधिक नफा. खरेदी किंमत आहे 200 अधिक नफा आहे 40. म्हणजेच काय होणार आहे? 240 रुपये त्याची विक्रीची किंमत होणार आहे. कोणता पर्याय क्रमांक? सी. चला नेक्स्ट आहे 55वर. आता बघा, हा पण खूप सोपा प्रश्न आहे. आता एका डब्यात 500 अंडी होती. त्यापैकी 3/25 इतकी अंडी फुटलेली निघाली आणि एकूण अंड्यापैकी 1/5 अंडी पावण्यासाठी राखून ठेवली. तर उरलेल्यापैकी आता किती अंडी वापरता येतील? चला पहा विद्यार्थी मित्रांनो, आता टोटल अंडी आहेत 500. किती अंडी आहेत? टोटल पूर्ण अंडी आहेत 500 अंडी आहेत आणि त्यापैकी किती फुटली? त्यापैकी म्हणजेच 500 पैकी, म्हणजेच 500चा आपल्याला काय करावं लागेल? 500चा 3/25 भाग काढावा लागेल. म्हणजेच 500 गुणिले 3/25. जर आपण 500चा 3/25 भाग जर काढला तर आपल्याला काय मिळेल? की फुटलेली अंडी मिळतील. 25 एक 25, 25 दोन्ही 50, शून्य जसाला तसा उरला काय? 20 गुणिले 3 म्हणजेच किती? 20 त्रिक 60. ही 60 काय आहेत? ही 60 आहेत फुटलेली अंडी. फुटलेली अंडी. चला, फुटलेली अंडी किती मिळाली आपल्याला? 60. आणि काय म्हणतात अजून? की 1/5 एकूण अंड्यापैकीच 1/5 अंडी त्यांनी काय केली? पावण्यासाठी राखून ठेवली. म्हणजेच 500 मधले त्यांनी किती राखून ठेवलेत? 1/5 अंडी राखून ठेवली. मग किती अंडी राखून ठेवली असेल ते पाहूया. एकूण अंड्यापैकीचा 500 का 500पैकीच. 5 एक 5, 5 एक 5, उरला 0, 0 म्हणजेच किती? 100 अंडी. 100 अंडी त्यांनी काय केली? राखून ठेवली. काय ठेवली? राखून ठेवली म्हणजे बाजूला काढून ठेवली. चला, आता किती? 500 पैकी किती अंडी गेली? एक तर 60 अंडी फुटली आणि 100 अंडी त्यांनी काय केली? काढून ठेवली बाजूला. आता बाकीची उरलेले पैकी किती अंडी वापरता येतील? आता मग किती उरले? 500मधून 100 आणि 60 म्हणजे 160 गेले. 500मधून 160 गेले, कारण 60 फुटलेले आणि 100 हे अंडी बाजूला काढलेले. मग किती उरतील? शून्याला 0, 10तून 6 गेले, 4 राहिले, इथं राहिले 4, 4तून 1 गेला 3. म्हणजेच 340 अंडी आता त्यांना वापरता येतील. आहे का पर्याय क्रमांक? एस, सी. चला विद्यार्थी मित्रांनो, पहा, जास्तीत जास्त पर्यायात सीच उत्तरं बरोबर येत आहेत. पर्याय क्रमांक सीच जास्ती करून उत्तरामध्ये येत आहे. चला, कदाचित माझं एकान दुसरं इकडे तिकडे होऊ पण शकते. आता एका पंचकोनाची परिमिती. आता पंचकोन कसे असतील बघा, ज्याला 5 बाजू असतात त्याला म्हणायचं पंचकोन. आणि 5 कोन असणाऱ्या बाजूला सुद्धा 1 2 3 4 5 6 6 व्हायलेत. हा 1 2 3 कोन झाले, हा चौथा आणि हा 5वा. ही पंचकोनी झाली. कारण हा 1 2 3 4 5 ही पंचकोनी आकृती झाली. आता काय दिले? असून त्यांच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज 63 मी आहे, तर 5व्या बाजूंची लांबी किती? आता बघा, कोणत्याही आकृतीची परिमिती काढायची म्हणजे त्याच्या सर्व बाजूंची बेरीज. आता पंचकोनाची आकृती काय आहे? 5 बाजू आहेत. 5 बाजूंच्या बाजूंची बेरीज काय आहे? 80 सेमी आहे. म्हणजे परिमिती किती आहे? 80 सेमी. आणि दिलंय काय? 4 बाजूंची बेरीज. म्हणजे 4 बाजूंची लांबी अधिक एक एका बाजूची
लांबी बरोबर काय होईल? परिमिती होईल. बघा आता 4 बाजूची लांबीची बेरीज किती दिली आहे? 63. आपल्याला एक बाजू काढायची म्हणजे एक बाजू अजून बाकी आहे त्याची. फक्त काय आहे? 4च बाजूंची बेरीज 63 आहे. एक बाजू अजून शिल्लक आहे आणि पण त्यांनी काय दिली? परिमिती दिली 80 सेमी. आता काय करू? बाजू जाग्यावर ठेवू आणि 63ला उचलून तिकडे घेऊन जाऊ. म्हणजे 63 हे सध्या पॉझिटिव्ह आहे, धन आहे. तिकडे गेल्यावर काय होतील? निगेटिव्ह म्हणजेच ऋण होतील. चला मग 80 मधून आपल्याला किती काढायचे आहेत? आता 63 काढायचे आहेत. 10तून 3 गेले 7 उरले. 8तून 6 गेले 10तून 3 गेले 7 उरले. इथं राहिले 7. 7तून 6 गेला 1 उरला. म्हणजेच किती? ती बाजू असेल 17 सेमी. उरलेली एक बाजू किती असेल? 17 सेमी. पर्याय क्रमांक डी. चला आता नेक्स्ट. पुढील पदावलीतील एक्सप्रेशन लुप्त संख्या कोणती शोधा? आता बघा काय दिलं आहे पदावलीमध्ये? 2दा वजाबाकी आहे आणि बरोबर उजव्या साईडला काय आहे? 2 संख्यांचा गुणाकार. म्हणजे डावी संख्या आणि उजवी संख्या आपल्याला बरोबर आली पाहिजे. डावी बाजू आणि उजवी बाजू. आता पहिले काय करू? एक एक सोडून घेऊया. काय आहे? 58,394. पहिली वजाबाकी 86. 86ला वजा करू. 14तून 6 गेले 8 राहिले. इथं राहिले 8. 8 8 गेला 0. 3 जशाला तसा, 8 जशाला तसा आणि 5 जशाला तसा. परत राहिलेले दुसरे 86 पण वजा करून घेऊया. चला 8तून 6 गेले 2 उरले. 10तून 8 गेले 2 उरले. इथं राहिला 1. इथं राहिले 2. मग 2 जशाला तसे आणि हा 8 जशाला तसा आणि 5 जशाला तसा. म्हणजेच काय आलं? 58,222. म्हणजेच काय होणार आहे बघा आता? 58,222 बरोबर डॅश 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 गुणिले 86. म्हणजेच आपल्याला इकडे सुद्धा 28,222 आली पाहिजे. 58,222. डाव्या साईडला 58,222 आहे, तर उजव्या साईडला सुद्धा आपल्याला 58,222. म्हणजेच आपल्याला 58,222ला जर आपण 86ने भाग दिला तर आपल्याला काय मिळेल? इथली मधली संख्या मिळेल. चला देऊन बघूया आता. 58,222ला आपल्याला कितीने भाग द्यायचा आहे? 86ने. आता 86चा पाडा येत नाही, मग आपण 2 भाग देऊ. 2 चोक 8, 2 त्रिक 6, 2 दोन्ही 4 उरला 1, 92 18, 2 एक 2, 2 एक 2 आणि 2 एक 2. चला काय उरलं मग? 29,111 छेदामध्ये 43. आता 43चा पाडा मला येत नाही. आपल्याला काय करावं लागेल? 43चा पाडा तयार करावा लागेल. बघा 43 गुणिले 1 43, 43 गुणिले 2 2 त्रिक 6 आणि 2 चोक 8. 43 गुणिले 3 3 त्रिक 9 3 चोक 12. 43 गुणिले 4 4 त्रिकोण 12 हातचा आला 1 4 चोक 16 16 आणि 17. 43 गुणिले 5 5 त्रिक 15 15ला 5 हातचा आला 1 5 चोक 20 20 आणि 1 21. चला 43 गुणिले 6 6 त्रिक 18 18ला 8 हातचा आला 1 6 चोक 24 24 आणि 25. 43 गुणिले 7 7 त्रिक 21 हातचे आले 2 7 चोक 28 28 आणि 2 30. चला बस झालं. आता आपण काय करू? भाग द्यायचा प्रयत्न करूया. चला मग काय करू? 43 भागिले 29,111. आता 43 सख 258 होतील, तर 7 घेतले तर 301 होईल, मोठे होतील. मग 43 सख 258. 11तून 8 गेले 3 उरले. इथं राहिले 8. 8तून 5 गेले 3 उरले. 2 2 गेला 0. वरचा 1 खाली घेतला.
काय करू, वरचा एक खाली घेऊ. परत 83 7. परत एकदा बघू. 11तून 8 गेले, 3 उरले. इथं राहिले 8. 8तून 5 गेले, 3. 2 2 गेला 0. चला, वरचा एक आपण काय केला, खाली घेतला. झाले 331. मग 43 7. 43 7 301. 1 1 गेला 0. वरचा 3 घेतला खाली. 3 3 गेला 0. उरलेला एक काय केला आपण, परत आणला खाली. परत 43 7 301. 1 1 गेला 0. 0ला 0 0. म्हणजेच काय, उत्तर काय आलं आपलं, 667. सॉरी 677. मग आपल्याला इथली संख्या काय मिळेल, 677. चला, पर्यायात आहे का 677? यस, पर्याय क्रमांक ए. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एका आयताच्या सर्व आंतरकोनांची बेरीज किती असते? आता एका आयताच्या सर्व आंतरकोनाची बेरीज ही किती असते? तुम्हाला माहिती, आयत हा काय आहे, काटकोन चौकोन आहे. आयत काय आहे, काटकोन चौकोन. आणि प्रत्येक काटकोनाची किंमत किंवा काटकोनाचं माप किती असते, 90 अंश असतो. किती असते, 90 अंश. बघा आता एका आयत हा आहे आयत. आता याचा प्रत्येक कोन हा काटकोनच असतो. आयत आणि चौरस ह्या दोन चौकोनाचे कोन कसे असतात, काटकोन असतात. मग अंतरकोनाची म्हणजे आतमधल्या कोनांची बेरीज किती असेल, हा 90, हा 90, हा 90 आणि हा 90. आणि चौकोनाच्या चारी कोनाच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. चला, पर्याय क्रमांक काय होईल, अंतरकोनांची. आता अंतरकोन म्हणल्यावर काय होईल, अंतरकोन. आता याचा हा अंतरकोन आहे आणि याचा हा अंतरकोन आहे. चला, मी पण जरा कन्फ्यूज आहे. अंतरकोनांची बेरीज यांनी जर समोरासमोरची किंवा संगत कोणाची दिली असती, पण याने आंतरकोनाची बेरीज किती असते हे विचारले. तर आतमधल्या चारही कोणाची बेरीज, अंतर म्हणजे आतमधल्या पण होत नाही. चला, माझ्यानुसार एक तर 180 असेल किंवा 360 असेल. चला, मी काय करतो, 360च पकडतो. जर यांनी संगत कोन दिले असते तर यांची बेरीज 180 असते. समोरासमोरचे जरी कोन दिले असते तर यांची बेरीजसुद्धा 180 अंश असते. आता अंतरकोनांची बेरीज, अंतरकोनाची म्हणजेच मी काय पकडतोय, आतल्या कोनाची. चला, किती, उत्तर 360. 360 किंवा अंतरकोन म्हणल्यावर 180. चला, माझ्याकडून तो 360 मी बरोबर म्हणतोय. कदाचित माझं चुकूही शकतं. एक संपूर्ण कोन, कंप्लीट अँगल किती मापाचा असतो, एक संपूर्ण कोन. आता कंप्लीट अँगल म्हणजेच काय असतो, हा झाला कंप्लीट अँगल म्हणजेच 360 डिग्रीचा असतो. कंप्लीट अँगल किती असतो, 360 अंशाचा असतो. आता एक संपूर्ण कोन, कंप्लीट अँगल याच्या समान असतो. कसे समान असतो, 4 काटकोन. कंप्लीट अँगल, संपूर्ण कोन हा काय असतो, 4 काटकोनाच्या समान असतो. म्हणजेच हा कोन कसा असतो, 4 काटकोनाच्या समान असतो. इथे एक, इथे एक, इथे एक आणि इथे एक. म्हणजेच किती, 380. म्हणजे 4 काटकोन. 4 काटकोनाची बेरीज किती असते, 90 अधिक एका काटकोनाचा 90 अंश. एका काटकोनात 90 अंश, 90 अंश, 90 अंश आणि 90 अंश. हे चारही मिळून काय होणार आहेत, 9 चौक 36 म्हणजेच 360 अंश. बघा, संपूर्ण कोन हा 360 डिग्रीचाच असतो. संपूर्ण कोन काय असतो, 360 डिग्रीचा असतो. आता घड्याळ बघा, घड्याळ ही काय आहे, पूर्ण गोल आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण कोन आहे. म्हणजे याच्या घड्याळीचं सुद्धा किती असते, म्हणजे वर्तुळाचं किती असते माप, 360 अंश असते वर्तुळाचा परिघ. किंवा कोन जरी पकडा आपण, हा झाला पूर्ण कोन, किती मापाचा असतो, 360. कारण हा काटकोन
हा काटकोन आणि हा काटकोन. किती काटकोन व्हायलेत? 4 काटकोन. म्हणजेच पर्याय क्रमांक डी. आता बघा शेवटचा प्रश्न आहे. आता काय दिले? 115 कुटुंबांच्या पाहणीतून प्रत्येक कुटुंबात किती मुले आहेत याची आकडेवारी मिळवून ती खालील आकृतीत बार ग्राफ दाखवण्यात आली आहे. आकृतीच्या आधारे शोधा की किती कुटुंबात अजिबात मुले नाही आहेत. आता स्तंभालेख दिलाय. बघा वाय अक्षावर काय आहे? कुटुंबांची संख्या आणि एक्स अक्षावर काय आहे? मुलांची संख्या. आता 1, 2, 3, 4. आता बघा आता काय विचारले त्यांनी? आकृतीच्या आधारे शोधा की किती कुटुंबात अजिबात मुले नाही आहेत. बघा आता 20 कुटुंबात किती आहेत? 1 मुले आहेत. 30 कुटुंबात किती आहेत? 2 मुले आहेत. 35 कुटुंबात किती आहेत? 3 मुले आहेत. आणि 5 कुटुंबात किती आहेत? 4 मुले. आता किती कुटुंबात एकही मूल नाही आहे? म्हणजेच 35च्या नंतर कुठपर्यंत? 45 पर्यंत. 35च्या नंतर 45 पर्यंत एकाही कुटुंबात मूल नाही आहे. म्हणजेच जर 45मधून आपण 35 वजा केले, 5 5 गेले 0, 4तून 3 गेला 1, म्हणजे 10 कुटुंबामध्ये एकही मूल नाही आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक ए. चला विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला 2026 नवोदय पेपरचे सर्व गणिताचे प्रश्न सोडून दाखवलेले आहेत. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चला धन्यवाद.